स्पर्धेतून दाखल झाला होता आणि आतापर्यंत त्याच्या बाबतीत सांगायचं त्या स्पर्धेतले या मयूरने 2 षटकार जे मारले होते ते बॉल अद्यापही सापडले नाहीत मित्रांनो. बिग हिटर आहे ते दुसऱ्या बाजूला रत्नागिरी जिल्ह्याचा एक स्टार खेळाडू हनीप्रमाणे गत आठवड्यात महायुती झालेल्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज कमबॅक केलं हनीबाईने, दाखवून दिलंय टायगर अभि जिंदा आहे. स्ट्राईकवर असतील, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर यस आपण पाहिलं तर मयूर कारंडे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे, दोन्ही आक्रमक बॅटर आहे, पॉवर प्लेचे देखील षटक आहे. 4 षटकांचा सामना, 4 प्लेस गोलंदाज वापरले जातील. राजा चव्हाण आपण संपर्क साधा समालोचन कक्षाजवळ. इथे सलामीचे षटक घेऊन सज्ज झालाय बावा आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये आतापर्यंत मागचा सामना एकमेव होता जिथे 40+ झाला होता धावा. इथे बघूया किती धावा फलकावरती लागतात. बाबा एक वेगवान गोलंदाज आहे. स्ट्राईकवर हनीप मॅन इन फॉर्म, पहिला चेंडू राईट टॅप ओव्हर द विकेट समारा. मॅच नंबर 4. ओ सुरेख फटका, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चालले दण दण करत सीमारेखा पार. हनीप रुमानाच्या बॅट मधून येते दमदार असरदार यस जबरदस्त चौकार. डीजे यस मित्रांनो, म्हणून तर म्हटलं जातं हनीप रुमानी सबसे तुफानी, दाखवून दिलं पहिल्या चेंडूवरती फटका जबरदस्त होता. वेट अँड वॉचवाला हनीप रुमानी यांच्या प्रत्येक षटकारासाठी यस SM फिशरीजचे मालक बरकत बशरत फिशरीजचे मालक आमचे मित्र बरकत पाते यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज असेल. वेल डन बरकत बाई. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. इथे मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय, फटका फसलाय मित्रांनो. बघा म्हणतात ना नशीब देखील बहादुरांची साथ देते. इथे मात्र नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. 1 धाव मात्र मिळते हनीपला, 1 धाव मिळते काका 11 संघाला. धावसंख्या होते 5 धावा. अफाक यांचा हा संघ आणि आपण पाहिलं तर काका 11 संघाचं एक मोठं नाव आहे मित्रांनो. गत वर्षीची वाघिवरेची एक दर्जेदार स्पर्धा आहे, लाख मोलाची स्पर्धा, त्या स्पर्धेतील विजेता संघ होता. 1 वर्ष आठवतंय सुधीर भोसले स्मृतिचषक स्पर्धेचा हा अंतिम विजेता ठरला होता. कृष्णा सातपुते त्या संघातून खेळले होते आणि काका 11 एक मोठा संघ आहे. काकांचा देखील या व्यासपीठावरती मंचावरती स्वागत देखील झालंय. त्यानंतर अपाक आणि त्यांचे बंधू यांच्या माध्यमातून एक चांगला संघ या स्पर्धेत देखील दाखल झालाय आणि दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. बघा अकाउंट ओपन करायचं आहे काका 11 संघाला आणि अकाउंट ओपन करायचं आहे इथे आपण पाहिलं तर नक्कीच MCC कान्हे संघाला देखील. धाव संख्या आपण पाहिलं तर 5 धावा फलकावरती लागतात. पुन्हा एकदा सज्ज झालाय बावा. यस दिशा बदलून गोलंदाजी असेल मयूरसाठी. राऊंड विकेटचा मारा. ओ इथे मोठा प्रहार करायचा होता. पंच आमच्या दिशेने वाहतात. पंचांचे हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती. आणखीन एक धाव अवांतर धावेने संघटित स्थिती होते मित्रांनो. 6 धावा बिनबाद 6. 4 षटकांचा सामना आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 6 संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये टॉपर म्हणून TWचे डॉमिनेटर संघाने डॉमिनेट केलंय आतापर्यंत आणि इथे पाहूया कोण कोणाला डॉमिनेट करतोय या सामन्यात. सज्ज झाला बाबा. राऊंड विकेट मयूरसाठी. मयूरच्या बॅट मधून निघालेला फटका येतोय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार, आर पार जातोय आउट ऑफ द पार्क. बिग षटकार. डीजे कर्णधार आपणास विनंती आपण यस समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. काका 11 यस मंडळाचे जे कार्यकर्ते आपले प्रतीक्षित आहेत. काका 11 संघाचा कर्णधार बघा काय सुरेख फटका मारलाय मयूरच्या बॅट मधून. पुन्हा एकदा सज्ज झालाय बाबा. राईट मोर द विकेटचा मारा आहे. मयूरच्या बॅट मधून निघालेला हेलिकॉप्टर लँड होत आहे, जात आहे आउट ऑफ द पार्क. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेखा पार. मयूर कारंडे ऑन फायर, दमदार असरदार पॉवरफुल. आणखीन एक बिग षटकार. डीजे सर्व काही बघितलं या फटक्यामध्ये. ॲक्शन रिप्ले होता. मगाचा जो फटका मारला इथे मात्र हेलिकॉप्टर लँड झालं होतं सीमारेखा पार. वॉट अ बॅटिंग. धावसंख्या होते 18 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार आले. षटकारांची हॅट्रिक होणार का पाहूया. या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या होणार का ज्या प्रकारे सुरुवात केली. ओहो मयूर ऑन फायर. पुन्हा एकदा राऊंड विकेट समारा असेल. दिशा बदलून गोलंदाजी. दिशा इथे मात्र बघा काय घडलंय. अकूट टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रॉपर टायमिंग होत नाही आहे.
शॉर्ट स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात तिथे मात्र फलंदाज क्षेत्ररक्षक मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. धक्का क्रमांक 1, मयूर नावाचं वादळ जे मैदानात घोंगावत होतं त्याला मात्र शांत केलंय. इथे मात्र बाबाने कमबॅक केले, दाखवून दिलंय मित्रा, एक तेरी तो एक मेरी. तू पुण्याचा असतील तर मी लोकल टॅलेंट आहे, चिपळूणचा सुपुत्र आहे. प्रत्युत्तर दिलाय फलंदाज बाद. धक्का क्रमांक 1, विकेट गिरतावा डीजे बचतावा. डीजे यस, आपण पाहिलं तर ज्या प्रकारे मयूर कारंडेला बाद होताना पाहिलं, सिद्दीक कारण जर पाहिलं ना तर आखूट टप्प्याचा चेंडू होता. षटकार चौकाराचा बॉल होता, परंतु टायमिंग झालं नव्हतं. परंतु बघा क्षेत्ररक्षक कुठे लावलं होतं सर्कलमध्ये. चांगली रणनीती आहे बावाची, कारण ह्या आधीचे 2 चेंडू रडारमध्ये टाकले होते. आपण मिड विकेटच्या डोक्यावरून सुरेख फटके पाहिले. इथे नाझीम फक्की, आणखीन एक रत्नागिरी जिल्ह्याचे एक ऑलराऊंडर खेळाडू नाझीम मैदानामध्ये आपण पाहतोय. 18 धावसंख्येवरती संघाला बसलेला पहिला धक्का बावा सज्ज झालाय. पॉवर प्लेच्या षटकातील पुढचा चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेट. मुराद तुरेंकडून गोलंदाजी. आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा पूल केलाय. आणि इथे बघा धक्के पे धक्का म्हणतात ना, गोळकोट का धक्का, भाऊ का धक्का. इथे धक्के पे धक्का. धक्का क्रमांक 2, 2 गडी बाद 18. यस, नाझीम बॅक टू द पॅव्हलियन. डीजे मने तू चल मै आया. बॅक टू बॅक 2 फलंदाज तंबूत परतताना पाहतोय. नाझीमकडून फार मोठी अपेक्षा होती, मात्र यस इथे मात्र षटक क्रमांक पहिलं संपतंय. पॉपले षटकात एकंदर विचार केला तर नक्की 2 षटकार आले, एक चौकार देखील आला, परंतु 2 फलंदाज देखील बाद झाले. म्हणजे कभी खुशी कभी गम. आपण बावाच्या गोलंदाजीवरती 2 षटकार चौकार आला, परंतु बावाने कमबॅक देखील केलं. कारण मयूर जर ह्या सामन्यात जर का 3 ते 4 षटकांपर्यंत खेळला तर मित्रांनो एक मोठी धावसंख्या नक्कीच आपण पाहू शकलो असतो. परंतु त्याची वादळी खेळी शांत केली. त्यानंतर नाझीमला बघा, हा पोल आखूट टप्प्याचा चेंडू होता, अचूक जाळ्यामध्ये ओढलाय आणि तो देखील तंबूत जातोय. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. फिरोजभाई पटाईत आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत. आणि काही असे खेळाडू आहेत MCC कानेच्या माध्यमातून सिनियर खेळाडू आहेत. त्याच्यापैकी फिरोजभाई यांना देखील मी क्रिकेटच्या पटलावरती खूप वर्षे खेळताना पाहिलंय. आणि इथे बघा MCC काने एक लोकल खेळाडूचा भरणा असलेला संघ आहे. कोणी आयकॉनिक खेळाडू नाही आहेत. तर दुसऱ्या बाजूला काका 11 संघात मयूर कारंडेला आयकॉनिक खेळाडू पण पाहिलं. त्यानंतर हनीफ आपल्या चिपळूणचं चिपळूण टॅलेंट बाद झालेला फलंदाज यस नाझीम तदनंतर मैदानात आहे यस सकपाळ. हा देखील पुण्याशी बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहतोय. सकपाळ मैदानात नॉनस्ट्रायकेटला उभा असेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर नक्कीच फिरोजभाई. षटक क्रमांक 2 राईट ओव्हर द विकेटचा मारा असेल. स्ट्राईकवर हनीफ साठी. आखूट टप्प्याचा चेंडू होता. चांगली लाईन आहे, चांगली लेंथ, गली रिजनमध्ये ट्रॅव्हल झालेला चेंडू. एका धावेसाठी धावसंख्या 1 ने वाढते. डावातील षटक क्रमांक 2, 2 गडी बाद 19 धावा फलकावरती लागत आहेत. आपण पाहतोय मुरादपूर स्पोर्ट्स क्लब चिपळूण आयोजित भव्य राज्यस्तरीय ओरम क्रिकेट स्पर्धा 17व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना सुरेख नियोजन आणि दुपारच्या सत्रात दर्दी रसिकांची गर्दी देखील हळूहळू अडताना आपण पाहतोय. फिरोजांचा पुढचा चेंडू असेल. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा फटका फसलाय, परंतु सुरक्षित ज्याला म्हणतात यस नो मॅन फ्लॅटमध्ये 2 धावांनी सकपाळने आपलं खातं उघडले. संघाची स्थिती 21 धावा. आणि ह्या मैदानाचा इतिहास पाहिला ना तर मित्रांनो, ह्या मैदानावरती आतापर्यंत डावखुऱ्या फलंदाजांनी चांगली कमाल केले. एक वर्ष मला चांगलं आठवतंय, 6 चेंडू होती, 6 षटकार मारले होते. यस आपण मला क्रिकेटच्या बाहुबली अर्थात सोंबित ढेकळे यांच्या माध्यमातून पाहिले होते. मित्रांनो ह्याच मैदानावरती सज्ज झालेत पुन्हा एकदा फिरोज. आखूट टप्प्याचा चेंडू होय ते मात्र बघा पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळतंय. सुरेख क्षेत्ररक्षण सजवलंय गोलंदाज आणि फिरोजभाईनी. इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू होता.
सकपाळ यांच्या बॅटमधून निघालेला फटका होता, ॲलिव्हेशन नव्हतं, त्याचं रूपांतर मात्र जेलमध्ये होतं आहे. आणखीन एक फलंदाज तंबूत जातोय, चांगल्या स्थितीतून मात्र संघ अडचणीत सापडतोय, फलंदाज तंबूत परततोय, डीजेला संधी मिळते आणि स्वराज्य डीजे देखील वाचतोय. एकवीस धावा फलकावरती लागलेत. खरोखरच इक्बाल भाई कच्ची आपण विनंती करतो, आपण मंचावरती या. इथे आपण पाहिलं तर ज्यांचा आपण सत्कार करणार आहे मित्रांनो, जेव्हापासून या स्पर्धेला सुरुवात झाली तेव्हापासून हे मैदानाचं सुशोभीकरण असेल, मैदानासाठी लागणार रोलर असेल, इथं मात्र चांगला फटका आहे. धावसंख्या एक वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या होते 22 धावा. आणि इक्बालबाई कच्ची यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर याच आपण पाहता अब्दुल कादीर संघासाठी कित्येक वर्ष त्यांनी क्रिकेटसाठी योगदान दिले. त्यानंतर अब्दुल कादीरमध्ये नवीन नवीन खेळाडू देखील घडवलेत आणि जेव्हापासून या स्पर्धेला सुरुवात झाली, या मैदानाचं सुशोभीकरण असेल, मैदानासाठी लागणार रोलर असेल किंवा प्रत्येक म्हणजे या स्पर्धेसाठी मुलाचं योगदान असतं. क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे आणि यावर्षी त्यांना आपण खेळताना देखील पाहिलं मैदानात मागच्या सामन्यामध्ये. अशी आमची सर्वांचं लाडकं नेतृत्व आणि क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम आहे आणि क्रिकेट आणि इक्बालबाई कच्ची अत्यंत जवळचं रिलेशन नातं आहे. आणि या आमच्या एक ग्रेट खेळाडूचा इथे सन्मान केला जातो आहे. आणि मंडळाचे कार्यकर्ते आपणास विनंती करतो, आपले शुभ हस्ते आदरणीय शाहरुखभाई आपणास देखील विनंती करतो, खालिदभाई आपण देखील चला. आपल्या या सर्वांच्या अनुषंगाने आपण यस इक्बालबाई यांचा पण यथोचित सन्मान करणार. क्रिकेट आणि इक्बालबाई अत्यंत जवळचं नातं आहे मित्रांनो. धन्यवाद इक्बालबाई, थँक्यू व्हेरी मच. आज आपण खेळलात देखील. धावसंख्या होती 23. अत्यंत चांगलं षटक फिरोज यांचं आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर चेंडू ट्रॅव्हल होतोय, अर्थात आउट ऑफ द पार्क, सीमारेखा पार येतोय. खूप वेळाने एक नेत्रदीपक आणि बिग बिग निडेड षटकार. केवळ 5 धावा दिले, त्या एका फलंदाजाला देखील बाद केलं होतं, परंतु या षटकाराने मात्र ते मोठं षटक केलं जात आहे. म्हणजे धावसंख्या होते ती 29 धावा. 2 षटकं संपलेत. अनिप्रमाणे अद्याप सलामीसाठी आले, थोडंसं स्ट्रगल करताना पाहिलंय. एक चौकार आलाय, तो कॉन्फिडन्स होता, सुरेख फटका होता. तदनंतर मात्र स्ट्राईक मात्र मिळत नाहीये. 2 षटकांचा काही शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय बंटी तांबिटकर मित्रांनो. हा सलामीचा फलंदाज आणि एक चांगला गोलंदाज आहे. बंटीच्या पहिल्या चेंडूवरती हनीफ यांच्या बॅटमधून निघालेला फटका. इथे मात्र चेंडू जातोय सीमारेखा पार. हनीफ रुमानी यांच्या बॅटमधून येतोय आणखीन एक नेत्रदीपक मस्ट निडेड चौकार. डीजे यस आपण मानत तर आमचे मित्र जमीरबाई गेली 16 वर्षीय स्पर्धेसाठी गुणलेखक म्हणून अत्यंत सुरेख कामगिरी आहे. 33 धावा फलकावरती लागलेत. बट्टीचा पुढचा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू होता. थोडंसं सेन्सेबल क्रिकेट आहे. हनीफ रुमान यांना ठाऊक आहे की बघा धावसंख्या जरी 34 धावा फलकावरती असल्या तरी इथून मात्र आपल्याला 6 षटकं खेळणं फार गरजेचं आहे. कारण आत्तापर्यंत बघा मागच्या सामन्यात एक चांगली गोलंदाजी असताना देखील 42 धावांचा पाठलाग झाला होता. जरी सामना 1 बॉल 1 झाला असला तरी पण इथे धावांचा पाठलाग, आतापर्यंत धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने सामना जिंकला. हा आजचा इतिहास आहे आणि ते त्यांना ठाऊक आहे आपला सामना जिंकायचा असेल तर कमीत कमी 50 प्लस म्हणजे 50 प्लस करावे लागतील तर आपली डाळ शिजू शकते. त्या दृष्टीने एक सेन्सेबल क्रिकेट आहे. खराब चेंडूवरती आक्रमण, चांगल्या चेंडूला सन्मान. बावा मुक्त्रा एक आक्रमक बॅटर आहे.
बंटीचा पुढचा चेंडू ओ बावाच्या बॅटमधून निघालेला फटका इथे मात्र नो डाऊट पुन्हा एकदा थोडंसं फंबल होताना पाहतो क्षेत्ररक्षकाला चेंडू फरार येत आहेत धावा 4 मिलिंगे रन 4 बेडा होगा पार यस डीजे फटकेबाजी केली मित्रांनो 2 चेंडू फेस केलेत आतापर्यंत 3 चेंडू फेस केले 15 धावांवरती खेळतो माफ करा 11 धावांवरती खेळतोय बावाच्या बॅटमधून निघालेला फटका आहे इथे पाहूया क्षेत्ररक्षक देखील इथे मात्र आता कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आहे त्याला ठाऊक आहे बाबासारख्या फलंदाजाला जीवदान दिलं तर आपला संघ धोक्यामध्ये अडचणीत येऊ शकतो इथे मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आहे सुंदर जेट टिपलाय शुड बी टेकन यस डीजे धक्का क्रमांक 3 आणखीन एक जुनेद मेमन इथे आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानामध्ये जुनेद मेमन हे आणखीन एक जुनं नाव आहे चिपळूणच्या क्रिकेटमधील ऑलराऊंडर खेळाडू म्हणून परंतु 2025 मध्ये आतापर्यंत 4 ते 5 स्पर्धा संपन्न झाल्यात पवन तलाव मैदानावरती देखील परंतु मिस केलं होतं परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील आगमन होते हार्दिक स्वागत असेल त्यांचं आकुट टप्प्याचा चेंडू आहे इथे आपण पाहिलं तर फुल हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु यस आणखीन एक बंटीचा चांगला चेंडू बनावा लागेल कमबॅक केलंय बघा मागचा चेंडू डॉट म्हणजे फलंदाजाला बाद केलं तदनंतर आणखीन एक डॉट म्हणजे धावसंख्या आपण पाहिली तर 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या फलकावरती आहे ती 38 धावांवरती गाडी थांबले लगाम लावलाय पुन्हा एकदा कमबॅक केलं बंटीने पुन्हा एकदा सज्ज झालाय बंटी राईट मोर द विकेट हो इथे काय सुरेख गोलंदाजी आहे पहिल्या चेंडूवरती चौकार नंतर सिंगल नंतर चौकार नंतर विकेट डॉट डॉट म्हणजे एखाद्या वेबसाईट नाही मित्रांनो हे षटक आहे कोणाचं नो डाऊट आपण पाहिलं तर बंटीने वाजवले घंटी षटक देखील संपतोय 3 षटकांचा खेळ संपतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 38 धावा फलकावरती आहेत शेवटचं षटक असणार आहे स्ट्राईकवर हनीप आहे तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा एकत्र मुरादपूर स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धेचा थरार तोपर्यंत मी थांबतोय ऐकूया डीजेचा थरार डीजे थँक्यू डीजे यस आपण पाहिलं तर 38 बघा ह्या 3 चेंडूवरती पहिल्या षटकात बंटीने 9 धावा दिल्यानंतर विकेट डॉट डॉट काय कमबॅक केलाय आणि इथे मात्र शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज शोएब गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय आणि रोमानी आतापर्यंत सलामीसाठी फलंदाजी 2 चौकार आलेत आणि वैयक्तिक 12 धावांवरती एक संकटमोचक फलंदाजी आहे परंतु एक ते इथे मात्र हवाई फायर करावी लागेल शेवटचं षटक आहे अकुट टप्प्याचा चेंडू होता इथे नक्की जातोय डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय दणदण करत सीमारक्षीचा वेध घेत चेंडू पुढे क्षेत्ररक्षक मागे चेंडू जिंकतोय क्षेत्ररक्षक हरतोय चौकार बसतोय आणि पुन्हा एकदा डीजे देखील वाजतोय थँक्यू आणि रोमन यांच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा चौकार धावसंख्या होते 42 धावा 42 आतापर्यंत 41 हायेस्ट धावसंख्या होती मागच्या सामन्यात तिथे मात्र ती पार केली जाते आणि 5 चेंडूचा काही शिल्लक आहे गोलंदाजी मार्कवर युवा शोएब त्यांच्यासमोर मोठं आव्हान म्हणजे हनीफ रोमानी हनीफच्या बॅटमधून निघालेला फटका चेंडू ट्रॅव्हल होतोय नक्कीच मिड विकेटच्या दिशेने चेंडूला रोखलं जात आहे परंतु एकाच धावेवरती समाधान मानावर इथे मात्र फंबल होताना पाहतोय परंतु कव्हर केलंय चेंडूला तू माय नजर हाटी दुर्घटना घटी यस जुनेद बॅक टू द पॅव्हेलियन धक्का क्रमांक 5 गडी धावसंख्या फलकावरती लागते 40 ती लॉस ऑफ 5 विकेट प्रोग्रेस नाव 4th ओव्हर यस डीजे
मैपूस शिवकरनं आपण पाहतोय बघा इथे धावसंख्या 43. या षटकातील अद्यापही 4 म्हणजे 4 बॉलचा काही शिल्लक आहे. इथून जर का 4 चेंडूवरती 10 धावा आल्या तर मी म्हणेन आजच्या या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या. कारण दोन्ही संघांचे जर आपण पाहिलं तर दोन्ही संघांना अकाउंट ओपन करायचं आहे या स्पर्धेमधील. मैपूरच्या बॅटमधून निघालेला फटका होता, बॅक फुटला जाऊन कट केला, चेंडू ट्रॅव्हल होतोय. नक्कीच मिडऑफच्या फट्ट्यात चेंडूला रोखलं जातंय, फेकलं जातंय. तदवर एका धावेने मैपूर शिवकर यांनी आपलं खातं उघडले. संघाची स्थिती 44, 44 धावा. 44 धावा फलकावरती लागत आहेत. एक बिग षटकार जर तुम्हाला 50+ करायचं असेल तर 3 चेंडू आहेत तुमच्याकडे. पाहूया 44 धावा फलकावरती आहेत. शोएब सज्ज झालाय हनी प्रोमानी स्ट्राईकवर. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलंय परंतु लँड कुठे होते तर सरळ जाते क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणखीन इथे आपण पाहिलं तर येस प्रॉपर टायमिंग नव्हतं, फटका फसला होता, त्याचं झेलमध्ये रूपांतर होतं. फलंदाज बाद डीजे. किरण असणार आहे गोलंदाजी मार्कवर शोएब. स्ट्राईकवर देखील आपण पाहतो शोएब शिरळकर यांना. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. आणि ज्युनियर शोएब गोलंदाजी करणार, सिनियर शोएब म्हणजे बॅटर शोएब आणि गोलंदाज शोएब अशी लढत बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. 44 धावा म्हणजे अद्यापही या स्पर्धेमध्ये 50चा पल्ला कोणाला गाठता आला नाही असं वाटलं ते सामन्यामध्ये होईल, परंतु पुन्हा एकदा गोलंदाजांनी कमबॅक केलंय. पुढचा चेंडू राईट मोर द विकेटचा मारा. शोएब यांच्या बॅटमधून निघालेला फटका, चेंडू ट्रॅव्हल होते सीमारेषेचा भेद घेताना. फिरोज पटाई त्यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगली फेक. 2 धावा मित्र मिळत आहेत. धावसंख्या 2ने वाढते, धावसंख्या होते 46, 46 धावा. इथून मात्र शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटकातील चौकार आला तर 50, षटकार आला तर 52, सिंगल आला तर नो डाऊट आपण पाहिलं तर यस 47 धावा होतील. काय घडते काय बिघडते कारण हा चेंडू टार्गेट सेट म्हणजे तुम्हाला किती धावांचं टार्गेट द्यावं लागेल तो सेट करणार हा चेंडू असेल. धावसंख्या 46, 46 धावा आहेत तर सज्ज झाल्या. पुन्हा एकदा शोएब क्षेत्ररक्षण बा डीप पॉईंटचा खेळाडू होता, त्याला मात्र सर्कलमध्ये घेतलं जातंय. आणि येस फिरोज पटाईत ज्यांना आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण होतं डीप फाईन लीगच्या पट्ट्यात. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग आहे, काऊ कॉर्नर आहे, मिडॉनच्या पट्ट्यात खेळाडू आहे डीपला. त्यानंतर डीप कव्हर. षटकातील शेवटचा चेंडू इथे मात्र ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडूचा सुरेख यॉर्करचा वापर केला. शेवटच्या षटकामध्ये ब्रह्मास्त्र वापरलं जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल ओव्हर थ्रो देखील होतोय परंतु 2च धावा मिळते. धावसंख्या 2ने वाढते. संघटित स्थिती आपण पाहिली तर 48 धावा जोडल्या जातात प्रथम फलंदाजी करताना. काका 11 यांच्या माध्यमातून 49 धावा कराव्या लागतील. आतापर्यंतचा सांघिक कोणता सार्वजनिक सांघिक मोठा स्कोर असेल तर इथे मात्र काका इलेव्हच्या माध्यमातून 48 धावा 49 धावांचा पाठलाग करताना MCC काने संघ कशा प्रकारचा पाठलाग करणार तोपर्यंत मी विश्रांती घेतो. यस माझी सुटी आणि सिद्दीकची ड्युटी आणि डीजेची देखील ड्युटी असेल. यस डीजे. क्लब चिपळूण आयोजित भव्य दिव्याची मानाची अभिमानाची लाख मुलाची स्पर्धा. प्रथम क्रमांक पारितोषिक 55,555 तर दुसऱ्या क्रमांक पारितोषिक 33,333 आणि या स्पर्धेचं
आपण वैशिष्ट्य म्हणून बघितलं तर या स्पर्धेकरता उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सामनावीर, मालिकावीर, षटकारांचा राजा, चौकारांचा राजा, एक नामांकित पारितोषिकांची आणि भव्य दिव्य अशी पारितोषिकांची असणारी मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची आणि लाख मुलाची स्पर्धा बघायला मिळते. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन आहे. पहिला डाव तुम्ही बघितला आहे, दुसऱ्या डावाकडे जाणार आहोत. काका 11 भाग्यवरे संघाने एकूण 4 षटकामध्ये 48 धावा बनवलेत. 49 धावांचं आव्हान MCC काणे संघाच्या डोक्यावरती ठेवलेलं आहे. MCC काणे संघाला विजय मिळवायचा आहे. 24 बॉल आणि 49 धावांची गरज आहे. विकेटवरती सराव करू नका प्लीज, विनंती असेल. प्रत्येकाची नावं घेणार नाहीये, आपल्याला आग्रहाची विनंती आहे, आपण विकेटवरती सराव करू नका. एकूण 24 बॉलमध्ये 49 धावांची गरज या मॅचमध्ये असेल. बॅटिंग करणारा संघ आता मात्र MCC कानेच असेल. प्रथम बॅटिंग काका 11 वाघिवरे संघाने केले. 24 बॉलमध्ये 48 धावा बनवलेत. 49 धावांचं आव्हान या मॅचमध्ये सेट केलं आहे. एक जबरदस्त लढत, एक जबरदस्त मॅच. 2025ची मानाची स्पर्धा, लाख मुलाची स्पर्धा, अभिमान स्वाभिमान गाजवणारी स्पर्धा, अनेकांची आवडती अशी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. याच्यानंतरचा मॅच अरुष 11 आणि विश्व 11 या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस करण्याकरता आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ या. अरुष 11 लोटे आणि विश्व 11 या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे. ह्याच्यानंतरचा मॅच आपला असेल, आपण नाणेफेकचा कॉल करण्याकरता आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या. सन्माननीय आदरणीय मुझम्मिलभाई चिकटे साहेबांना विनंती आहे. सन्माननीय आदरणीय मुझम्मिलभाई चिकटे यांना विनंती असेल, आपण या आपल्या शुभ हस्ते मॅचचं टॉस घेतलं जाईल. सन्माननीय आदरणीय मुझम्मिलभाई चिकटे साहेब आहे, त्यांच्या शुभ हस्ते येणारा मॅच आपण घेणार आहोत. अरुष 11 आणि विश्व 11 यांच्या दरम्यानचा मॅच असेल. बोथ साईड कॅप्टन चला प्लीज, आपल्याला विनंती आहे. प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते या मॅचचं टॉस घेतलं जाईल. काका 11 बागविरे संघाने 48 धावा बनवलेत. 49 धावांचं आव्हान या ठिकाणी सेट केलं गेलेलं आहे आणि 49 धावांचा पाठलाग करण्याकरता सलामीची जोडी आपण बघताय. अब्दुल कादिर अर्थातच बाबा आणि युनुस ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. दोन यंगस्टर मैदानामध्ये आलेले आहेत. खूप मजा गेली या मॅचमध्ये, कारण स्टारकास्टची लढाई आहे. एका बाजूला यंग खेळाडू आहेत, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील नामांकित खेळाडूंचं या ठिकाणी भरणं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातले अनेक खेळाडू आहेत, त्याच्यामध्ये पुण्या परिसरातले अनेक खेळाडू दाखल झालेले आहेत. त्यांचं खेळ तुम्हाला बघायला मिळेल. खूप चांगला मॅच या ठिकाणी असेल. काका 11 बागीवरे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर MCC काणे. कैफ हमदुले यांना विनंती, आपण इमाद कालोके या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी केलं जाईल. इमाद कालोके यांना विनंती असेल, आपण या आपलं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं मुरादपूर स्पोर्ट क्लबच्या वतीनं या ठिकाणी केलं जाईल. कैफ हमदुले यांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण इमाद कालोके या ठिकाणी जोडलेले त्यांचं स्वागत करायचं. मॅचला सुरुवात करा विनंती असेल. पंचांना 2 पंच या ठिकाणी या स्पर्धेकरिता लाभलेले आहेत. राजू कनगुटकर साहेब आणि त्याचबरोबर स्क्वेअर पंच म्हणून सईद. वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है. बाबा ऑन स्ट्राइक, ईश्वर की पहली गेंद और रफ्तार के बहुत अच्छी गेंदबाजी. टप्पा बिल्कुल सही है, लाइन बिल्कुल सही है और अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर. बाबा और यूनुस की जोड़ी देख रहे गेंदबाजी करने के लिए. गेंदबाज रोहित आचार्य गेंदबाजी करे. गेंदबाजी करने के लिए रोहित आचार्य को आप देख रहे हैं. प्रारंभिक गेंदबाज, मुख्य गेंदबाज अपने बॉलिंग मान पर इस ओवर की दूसरी गेंद ओवर द विकेट. अच्छी गेंद है, बहुत अच्छी गेंद है, रफ्तार भी है और टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रहते हुए गेंद विकेट कीपर के 10 स्थानों में. विकेट कीपर शिव शिरलकर को आप देख रहे हैं. अच्छी विकेट कीपिंग, रन की कोई गुंजाइश नहीं है. 2 गेंदों के बाद रन संख्या अभी तक खाता नहीं खुला है. 49 का लक्ष्य है इस मैच के अंदर. रोहित आचार्य अपने बॉलिंग मार पर ओवर द विकेट. अच्छी गेंद हल्के हाथों के साथ इस गेंद को मिड ऑफ के सर के ऊपर से खेलते हुए गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए 4 रनों का इशारा होगा. पावर प्ले का भरपूर फायदा बाबा के बल्ले से निकलने वाला. यह तीसरी गेंद पर चौका.
हवा के बल्ले से निकलने वाला एक शानदार चौका। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 4 रन, जीतने के लिए 49 रनों का लक्ष्य है। रोहित आचार्य के खिलाफ अब जाकर चौबा आएंगे। बल्ले के बुको को ना हल्के हाथों के साथ इस गेंद को टाइमिंग अच्छा किया, वायदेश नॉकऑफ की तरफ कहते हुए इस ओवर की चौथी गेंद लेकर रोहित आचार्य इस ओवर की अगली गेंद रिवर्स करने की कोशिश, सीधे बल्ले से रन आ रहे, बल्ला टेढ़ा करने की कोशिश, खराब सोच के साथ क्रिकेट चलता हुआ। और सोच का दायरा जितना छोटा होगा ना उतना मैच हाथों से छूटने वाला है। सोच का दायरा बड़ा होगा मैच बन सकता, पहले सीधे बल्ले से रन आए उसके बाद बल्ला टेढ़ा किया, ये गलत सोच है। 4 गेंदों के बाद रन संख्या 4 रन बगैर किसी नुकसान के 49 रनों का लक्ष्य है। रोहित आचार्य अच्छी गेंदबाजी कर रहे हैं और अच्छी गेंद गति परिवर्तन था, भाग नहीं पाए थे, आगे आकर खेलने की कोशिश किए थे। और रोहित आचार्य की बात की जाए तो बहुत अच्छी गेंदबाजी की, नपी तुली गेंदबाजी, लाइन बिल्कुल सही, टप्पा बिल्कुल सही। 5 गेंदों का खेल समाप्त, रन संख्या 4 रन बगैर किसी नुकसान के। खालीद पाते यांना विनंती असेल सन्मान्य आदरणीय जमील दलबाई साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत या ठिकाणी करायचं आहे। जमील दलबाई यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं आपण स्वागत या ठिकाणी प्रथम करायचं आहे। व्यासपीठावरती त्यांचं स्वागत या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्ताने केलं जाईल। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विकेट के नुकसान पर रन संख्या कुल मिलाकर 4 रन, 1 विकेट के नुकसान पर एमसीसी काने 49 रनों का पीछा कर रहे हैं। अरमान पल्लाई का मैन फ्रॉम दापोली हरनई हरनई के खिलाड़ी है और ये अच्छे खिलाड़ी है। इन्होंने भी एक बार फिर देखिए अपना नाम बनाया है और आज मुरादपुर की ट्रॉफी के अंदर ये पहुंच चुके हैं। स्ट्राइकर इन पर लोकल टैलेंट काने के खिलाड़ी यूनुस ऑन स्ट्राइक इस ओवर की अगली गेंद अच्छी गेंद बैकफुट पर चले गए, ऑन साइड की तरफ खेलते हुए गेंद मिड विकेट की तरफ आ रही। हनीफ रुमा ने जब तक गेंद को फीड करे थ्रो करे तब तक 1 रन मुकम्मल किया। दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय था। रन संख्या 1 रन के साथ अब जाकर 5 रन 1 विकेट के नुकसान पर। ओवर की अगर बात की जाए तो ओवर फिलहाल दूसरा चल रहा है। 49 रनों का लक्ष्य है, ये मैच अच्छा होगा। फैसल स्ट्राइकर एंड पर गए, अरमान पल्लाई इस ओवर की अगली गेंद अच्छी गेंद क्रॉस सिस्टम जाकर ऑन साइड की तरफ इस गेंद को खेलते हुए गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। जुनैद मेमन जब तक गेंद को फील्ड करे दूसरे के लिए वापस आए बल्लेबाज, जब तक थ्रो आता हुआ तब तक 2 रन मुकम्मल में। विकेट के बीच में अच्छी दौड़ लगा रहे गए, साझेदारी अच्छी है, पार्टनरशिप अच्छी है। पहला विकेट गिर गया उसके बाद मैदान के अंदर अच्छी बल्लेबाजी। रन संख्या 7 रन 1 विकेट के नुकसान पर मुकाबला एमसीसी काने बनाम काका 11 वाग्युरे, इनके बीच का ये मुकाबला शानदार है। चारों खाने शायद चित होते हुए खिलाड़ी को बाहर जाना पड़ेगा। अरमान पल्लाई को सफलता मिलते हुए क्लीन बोल्ड करते हुए चारों खाने चित करते हुए फैसल बैक टू पवेलियन जाएंगे। दूसरा झटका, दूसरा विकेट गाने को वक्त मिलने वाला है। गॉड बिल्कुल सही थी, अनुशासन के साथ गेंदबाजी की, अपने हाइट का और कंधों का इस्तेमाल, शोल्डर का अच्छा कर रहे हैं। नए बल्लेबाज संतोष बंटी मैदान के अंदर आ गए। संतोष ताबिटकर जिनको बंटी के नाम से जाना जाता है वो खिलाड़ी मैदान के अंदर। रन संख्या 7 रन 2 विकेट के नुकसान पर 4 ओवर के अंदर 49 रन बनाने के। अरमान पल्लाई का हरनई से लेकर आज चिपलून के अंदर आए गए, अच्छी गेंदबाजी कर रहे। इस ओवर की अगली गेंद पटकी हुई गेंद बैकफुट पर चले गए, तेजी के साथ खेलते हुए हनीफ रुमा ने गेंद का पीछा कर रहे हैं। डीप बैकफुट पॉइंट पर गेंद बाउंड्री के बाहर, खिलाड़ी नहीं पहुंच पाए, गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। पर बंटी ने आने के साथ गेंदबाज का स्वागत किया। रन संख्या 24 के साथ 11 रन 2 विकेट के नुकसान पर। ये भी गेंद अच्छी थी, बैकफुट पर जाकर हल्के हाथों के साथ इस गेंद को खेलते हुए गेंद पॉइंट की तरफ चली गई। 1 रन मुकम्मल करते हुए जब तक हनीफ
डीप से आगे फील्ड करे, थ्रो करे, तब तक एक रन मुकम्मल होता हुआ। रन संख्या फिलहाल 12 पर पहुंचे गए। ओवर की अगर बात की जाए तो ओवर दूसरा ओवर चल रहा है कहानी का। 12 रन 2 विकेट के नुकसान पर एमसीसी ने 49 रनों का पीछा करते हुए गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अरमान मल्लाइक को आप देख रहे हैं। यूनुस खानी का यंगस्टर में इनका नाम है और ये खिलाड़ी स्ट्राइक रेंज पर गए। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं, गेंद और बल्ले का ताल्लुक नहीं होता। अंपायर के पास अपील की उंगली ऊपर, विकेट के बीच में पाए गए विकेट गिरने वाला के झटका नंबर 3 लगता हुआ अंपायर की उंगली ऊपर है, यानी यूनुस को बाहर जाना पड़ेगा। एक और शिकार होता हुआ और गाने का समय मिलने वाला है। तीन विकेट जाने के बाद नए बल्लेबाज मैदान के अंदर 5वें नंबर पर अब जाकर साजिद आएंगे। 2 ओवर का खेल समाप्त, रन संख्या 12 रन। जीतने के लिए अभी भी 12 गेंदों का खेल शेष है 37 रन बनाने के। 12 गेंदों का खेल बचाव बाकी 37 रनों की जरूरत है। काका 11 वाग्युरे की तरफ से तीसरे ओवर के अंदर आप देख रहे हैं ओमकार मोरे, बाबा मोरे गेंदबाजी के लिए। पहला ओवर आपने देखा रोहित आचार्य का, बहुत अच्छी गेंदबाजी, 1 ओवर के अंदर 4 रन, 1 सफलता इनके नाम पर। उसके बाद अरमान पल्लाई जिन्होंने 1 ओवर किया 8 रन और 2 सफलता इनके नाम पर। तीसरे ओवर लेकर बाबा मोरे, लेफ्ट हैंडेड गेंदबाज है, हल्के हाथों के साथ इस गेंद को खेलते हुए टप्पा खाने के बाद उछालने हुए गेंद थी, हल्के हाथों के साथ गेंद को खेल दिया और कवर और मिड ऑफ के बीचों बीच हनीफ रुमानी को खड़ा किया गया। हनीफ रुमानी जब तक गेंद को फीड करते, थ्रो करते, तब तक 1 रन मुकम्मल और 1 रन के साथ रन संख्या अब जाकर स्कोर कार्ड के ऊपर 13 रन। 11 गेंदों का खेल शेष है आपको जीतने के लिए इस मैच में 36 रन बनाने के। ओमकार अपने बॉलिंग मान पर तैयार है और बड़ा शो खेलना चाहते गए, कहीं पे निगाहें थी ऑन साइड पर खेलने की कोशिश। इनका ट्रिगर मूवमेंट टेलीग्राम ऑन साइड की तरफ था। गेंद टप्पा खाने के बाद रफ्तार के साथ विकेट कीपर के दस्ताने में रन की कोई गुंजाइश नहीं। अच्छी गेंद थी, लाइन बिल्कुल सही है और सदी की लाइन के साथ ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी कर रहे हैं। ओमकार बहुत अच्छे खिलाड़ी है। फिलहाल इनके ऊपर नजर रहेगी। 10 गेंदों का खेल शेष, 36 रनों की जरूरत है और शानदार गए। इसके पहले की गेंद टप्पा खाने के बाद नीचे रहती थी, ये गेंद टप्पा खाने के बाद ज्यादा ऊपर की तरफ आई, बल्लेबाज पढ़ नहीं पाई, समझ नहीं पाई। गेंद विकेट कीपर के दस्तान में ऑफ स्टंप के बाहर अच्छी गेंदबाजी करे, लाइन बहुत अच्छे गए, मौका नहीं दे रहे हाथ खोलने का। और साजिद की अगर बात की जाए तो इस टूर्नामेंट के अंदर ये पहली मर्तबा इनको बल्लेबाजी करने का मौका मिला। दबाव के अंदर गए, निखर ना गए, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार और रिवर्स खेलने की कोशिश है। अजीब वगैरह स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं है। मैदान के अंदर क्या गेंदबाजी चल रही है, गेंद और बल्ले के बीच में छिड़ी के जंग चढ़ा के रंग और रंग में बंग खिलाड़ी मुरादपुर का टूर्नामेंट खेल रहे हैं और एक जबरदस्त टूर्नामेंट 2025 के अंदर एक चिपलून तालुके के अंदर एक सक्सेसफुल टूर्नामेंट चल रहा है। आज का पहला दिन इस टूर्नामेंट का और अच्छी गेंद थी, बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को खेलते हुए खिलाड़ी दिखे पीछे के। सकपाल की बात की जाए तो अच्छी फील्डिंग करते हुए जब तक थ्रो करे तब तक 1 रन मुकम्मल किया। 1 रन के साथ रन संख्या 14 रन और 14 ऑन बोर्ड, 3 विकेट के नुकसान पर। तीसरे ओवर का खेल ओमकार मोरे गेंदबाजी करते हुए और दबाव के अंदर है पूरी तरीके से। अगर बात की जाए तो बल्लेबाजी करने वाली टीम रन नहीं बन रहे गए। 4 ओवर में 49 रन बनाने थे। ये गेंद ज्यादा डब्बा खाने के बाद क्रीज के घेरे का ज्यादा इस्तेमाल किया, ज्यादा स्विंग होती हुई बाहर की तरफ निकली। अंपायर हमारे तरफ जुड़ रहे मिस्टर एक्स्ट्रा के साथ वाइड बॉल और टप्पा खाने के बाद ज्यादा हरकत करती हुई गेंद बाहर निकली। रन संख्या फिलहाल 15 ऑन बोर्ड, 3 विकेट के नुकसान पर 15 बने और अभी भी जीतने के लिए 34 रनों की जरूरत है। इस ओवर की आखिरी गेंद लेकर लेफ्ट आर्म राउंड, अच्छी गेंद हल्के हाथों के साथ इस गेंद को डीप पॉइंट पर खेलते हुए रोहित आचार्य के कोई गलती नहीं करेंगे, ले लिया कैच। चौथा झटका 15 रनों पर लगने वाला ये चौथा झटका एमसीसी खाने को।
मैदान के अंदर पहुंच चुके हैं और अब जाकर हनीफ के चहीते भी मैदान के अंदर है। हनीफ कह रहे हैं ऑल सेट है, सब कुछ सेट है, आज की शाम तक सब कुछ रेडी है। हनीफ भी रेडी है और मुरादपुर में जब टूर्नामेंट होता है तब हनीफ कहते हैं मैं धमाका करने के लिए हर बार तैयार हूँ। मैच की तरफ जाएंगे इस ओवर के अगली गेंद, ये अच्छी गेंद थी, बहुत खूबसूरती के साथ ऑन साइड की तरफ खेलते हुए खिलाड़ी है अरमान पल्लाइक, ले लिया कैच। विकेट गिरने वाला है, साजिद का विकेट गिरता है, विकेट नंबर 5वां गिरेगा। गाने का समय मिलने वाला है, गेंदबाजी करने के लिए आए हैं गेंदबाज, आप देख रहे हैं सकपाल, बहुत अच्छी गेंदबाजी। साजिद बैक टू ओवर चलेंगे, अब जाकर आखिरी ओवर चल रहा है, 5 गेंदों का खेल शेष, जीतने के लिए 34 रनों की जरूरत है। 5 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 34 रन बनाने के। बैटिंग करने वाली टीम एमसीसी काने को नॉन स्ट्राइकर एंड पर आप देख रहे हैं नए बल्लेबाज पहुंच चुके हैं, सकपाल गेंदबाजी कर रहे हैं, अच्छी गेंद है, बहुत अच्छी गेंद है, टप्पा बिल्कुल अच्छा है, लाइन बिल्कुल सही है, टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद विकेट कीपर शुएब शिरल करके हाथ में जाते हुए आखिरी 4 गेंद गए और 34 रन बनाने गए। मैच में केवल औपचारिकता बचे हुए, फॉर्मेलिटीज बचे हुए गए। एमसीसी गाने बल्लेबाजी करते हुए पूरी तरीके से जकड़ के रख दिया गया और जो गेंदबाज है वो बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे गए। फिरोज को आप देख रहे बल्लेबाजी करने के लिए, शॉट इतना अच्छा नहीं है, एक्स्ट्रा कवर पर हनी पैर ले लिया कैच और एक विकेट गिरने वाला, छठा विकेट मैदान के अंदर गिरता हुआ, 15 रनों पर यह छठा विकेट। गेंद, ये अच्छी गेंद है, बहुत अच्छी गेंद है। आमिर मैदान के अंदर आ गए, आमिर स्ट्राइकर एंड पर है, नॉन स्ट्राइकर एंड पर आमिर मैदान के अंदर है, नॉन स्ट्राइकर एंड पर आप देख रहे हैं मंदार, और मंदार को मौका नहीं मिला है, नॉन स्ट्राइकर एंड पर स्ट्रगल कर रहे हैं। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर अब जाकर 15 पर रुके भी गए। गेंदों की अगर बात की जाए तो इस ओवर के बहुत अच्छी गेंदबाजी चल रही है, 4 गेंदे हो चुके, 5वीं गेंद लेकर और शानदार गेंदे, बल्ले का भारी किनारा लेते हुए गेंद पीछे की तरफ चली गई। महफूज शिवकर को आप देख रहे हैं अच्छी फील्डिंग करते हुए 1 रन मुकम्मल करने का मौका और 1 रन के साथ रन संख्या आप जाकर 16 पर पहुंचे। जीतने के लिए इस मैच के अंदर आपको कुल मिलाकर यहां से अब 33 रनों की जरूरत है। आखिरी गेंद बचे भी गए, सकपाल गेंदबाजी कर रहे हैं अपने बॉलिंग मार्क पर, सकपाल खाड़े, इस ओवर के अगली गेंद ओवर द विकेट, बैकफुट पर चढ़ के बहुत अच्छी तरीके से इस गेंद को खेलते हुए इसी के साथ ये मैच फील्डिंग करने वाली टीम काका 11 वाग्यूरे ने बड़े मार्जिन के साथ 32 रनों के साथ इस मुकाबले को जीता। कांग्रेचुलेशन। एक सुपर हिट गाने के बाद मैन ऑफ द मैच की तरफ भी जाएंगे और आने वाले मुकाबले की तरफ भी जाएंगे। एक गाना लेते, गाने के साथ वापस आएंगे।